पल्लू काकी, आज रत्नाकांकडे जायचंय ना? नाही नाही, रत्नाकांकडे नाही. अगं हा, मी तुला सांगायला विसरले. दुपारी यांचा कॉल आला होता. आपलं रत्नाकांकडे जाणं पोस्टपोन झालंय. अच्छा, बरं ऐका ना, आपण घरी जाताना सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन जाऊया. आता कुणाचा मूड असणार आईस्क्रीम खायचा? पण हे आदितीला कसं सांगू? किती आणि कसं लपवणार घर गेल्याचं आदितीपासून? तिची घरावर, घरातल्या माणसांवर इतकी बारीक नजर असते की सगळं बरोबर समजतं तिला. पल्लू काकी, काय काय झालंय? कसला विचार करताय? आईस्क्रीम घेऊन जाऊया ना घरी. हो नेऊया ना. तेच मोजत होते ग किती न्यायचे आईस्क्रीम्स ते. अहो ते दुकानात गेल्यानंतर बघूया. चला आता निघूया लवकर. हो चल. ऐका गो, नमाचा व्हिडिओ कॉल आलाय. अहो ताई, मग उचला ना फोन. हो, पण सगळ्यांनी चेहरा हसरा ठेवा, म्हणजे तिला कळलं नाही पाहिजे की इथे काय झालं ते. तिला जर कळलं की आपलं घर विकलं गेलंय तर ती टेन्शन घेईल तिकडे. उचल फोन. हो. हाय हाय. हा नमा बाळा, कशी आहेस तू? आम्हाला काय झालंय तू तुझं सांग. मग झाली का हनीमूनची तयारी? हा हो, आम्ही फिरायला जाणारच आहोत, पण जाण्याआधी तुम्हा सगळ्यांना भेटून जाऊ. हो हो, या ना, मस्त मज्जा करू आपण. नानी आता कुठे बोलवते? अरे नाही नाही, म्हणजे काय की आत्ताच येऊन गेलात ना तुम्ही 2 दिवसांपूर्वी. बघा मग आता ना मस्त फिरायला जा आणि इकडे यायची घाई करू नका, म्हणजे लगेच येऊ नका मुंबईवरून. आम्हाला पण खूप आठवण येते ग तुझी. नमा तर सतत तुमच्याबद्दलच बोलत असते. आता जर सगळे इथे असते तर असं केलं असतं, तसं केलं असतं, इकडे फिरायला गेलो असतं. मला ही गोकुळीमाची खूप आठवण येते. आम्ही लवकरच परत येऊ. बाय. नमा, मी तुला नंतर कॉल करते. हा, काळजी घे ग. हा, ये नानी. हा काय इकडे या, इकडे या, इकडे या, काय इकडे या. 2 दिवसात आपल्यालाच घर सोडायचंय ना, त्यासाठी आधी तिला मुंबईला पाठवतोय ना आपण. मग तू नमाला कशाला बोलवते त्यात आणखीन? हो ना, आत्ता कुठे त्या दोघांचा संसार सुरू होतोय. मग नमा इथे नाहीच आहे, त्यामुळे तिच्यापासून लपवणं सोपं गेलं. पण आदिती, तिला ना तिच्या डॅड सोबत मुंबईलाच पाठवायला हवं. हो, आणि सुनबाईशी बोलायचं कसं मुंबईला जाण्याबद्दल? आणि बोलणार कोण? पल्लू, हा ये. घ्या. कोण जातंय आदितीशी बोलायला? अरे बोला. हा, तेच तर कळत नाहीये ना रत्नाक्का, अदितीशी बोलायचं कसं? एक तर घर गेलेल्याचं टेन्शन, आणि नाही, अशा गोष्टी शांतपणे बोलाव्या लागतात. आणि शांतपणे बोलायच्या गोष्टी मोठेबाई तुम्हालाच छान जमतात. मोठेबाई, नाही हो, मला नाही जमायचं. नुकतीच सुनबाईची गोड बातमी कळली आणि दुसरा काही पर्याय नाही म्हणून तिला माहेरी पाठवावं लागतंय. या विचारानच माझं मन जड झालंय. मला रडायला आलं आणि मी सगळं सांगून बसले तर नको. मग मी जाऊ? नानी, अगं पण तुझ्या लक्षात राहील का की अदितीशी कशाबद्दल बोलायचंय ते? नाही ताई, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट अदितीपासून आपल्याला लपवायची, घर गेल्याची,
नेमकं वर गेल्यानंतर ही तेच बोलून बसेल. मग आता नक्की जाणार कोण? ह्या जातील. अदितीची मॉम असताना कसलं टेन्शन. याच तिला माहेरी चल म्हणून सांगतील, हो ना? वीणबाई, हे अदितीला नेऊन द्या आणि तिला सांगा मुंबईला जायचंय म्हणून. परंपरा आहे सांगा. हा, तिला म्हणावं की बाईला गर्भारपणाच्या पहिल्या महिन्यात माहेरी जावंच लागतं. मी जाऊ? अहो तुम्ही सगळ्याजणी जा ना, तुमचं ती जास्त ऐकते हो, माझं नाही ऐकणार कदाचित. हा, अहो आई आहात ना तुम्ही तिच्या, मग आईच्या मायेने लेकीला समजवा, तिला माहेरी घेऊन जा. जा. अहो बाकीची कामं मी करते. जा 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 जा. या नक्की जातील ना? यांनीच काही घोळ नाही घालून ठेवला म्हणजे मिळवलं. हो ना, यांच्यावर ना लक्ष ठेवायला हवं. अदिती, अदिती बेबी. अदिती, काय झालं मग? काही नाही, तुझ्यासाठी दूध घेऊन आले होते. काय झालं अदिती, तुझी तब्येत बरी आहे ना? नाही, काही नाही. तू ते दूध ठेव इथे, मी पिऊन झोपे. ते काही नाही चालणार. हं? चल ये इकडे बस. अगं बस. आणि हे घे, माझ्या समोर हे दूध पिऊन टाकायचं. मला नकोय दूध. ओके, दूध नकोय. मग काही स्पेशल खावंसं वाटतंय? म्हणजे ते डोहाळे वगैरे लागतात ते? नाही, अजून तरी असं काही नाहीये. ओके, मग काही स्पेशल जर खावंसं वाटलं ना तर मला नक्की सांग. अर्थात तसंही मुंबईला आपण गेल्यावर तुला काही सेकंड्स मध्येच मिळेल काही खावंसं वाटलं तरी. मुंबईला? अगं पण मी तर इथेच असणार आहे. अदिती, अगं प्रेग्नन्सी मध्ये पहिल्या महिन्यात माहेरी जातात. साधारण 2-1 दिवसात निघूया आपण मुंबईला जायला. काय हे काय मध्ये? अगं प्रथा आहे तशी. नाही नाही मॉम, मला आधी घरातल्यांशी बोलावं लागेल. बेबी, मी मोठ्या बाईंना आणि देशमुख लेडीजना सांगितलंय सगळं. दे आर रेडी. काय? हो. अशा कशा तयार झाल्या त्या? बरं, आपण निघूयात ना 2 दिवसात? नाही हो अदिती, पण मॉम नाही प्लीज. आणि तू इथेच आहेस ना माझ्याजवळ, मग काय गरज आहे? हे सगळं डिस्कशनच का होतंय मला कळत नाहीये. आणि ओके, रिलॅक्स, काम डाऊन. बरं ते जाऊ दे, हे दूध तर पिऊन टाक. नको आहे मला, तू जा प्लीज. ओके बेबी, टेक केअर. तुम्ही सगळे इथे काय करताय? ते आम्ही बघायला आलो होतो की आदिती मुंबईला जायला तयार होतीये का. मग बघितलंत ना. हे घ्या, तुम्हीच द्या. एकतर ती मुंबईला यायला तर तयार झालीच नाही,
वर तिने दूधही प्यायलं नाही. अहो पण तुम्ही समजवायचं ना तिला. आणि तशी परंपरा आहे हे सांगितलं का तिला? मोठ्या बाई अहो मी तिला समजवलं, पण ती काय ऐकायलाच तयार नाहीये माझं. मी म्हणाले होते ना तुम्हाला. बघा आता तुम्हीच समजवा तिला. अशी काय ही कडक लक्ष्मी, स्वतःच्या मुलीशी कसं बोलायचं इतकंही जमत नाही हिला. रत्नाक्का, अहो त्यांनी प्रयत्न केला, पण सुनबाई ऐकत नाही त्याला त्या काय करणार? पण आता हिला समजवायला कोण जाणार? नाही, आता 1-2 जणींनी नाही, सगळ्या मिळूनच हे काम करावं लागेल. हो, चला आपण आत्ताच जाऊन जाऊबाईंशी बोलूया. नाही नाही, आता नको. एक काम करूयात, उद्या सकाळी 6 वाजता सगळ्याजणी आवरून आटपून हॉलमध्ये या. बाकीचं बघते मी काय करायचं. पण करणार काय आहात तुम्ही? या ना तुम्ही सकाळी आवरून. आदितीला मुंबईला जाण्यासाठी तयार करायचं आपण. डन. ते मला हल्ली सारखी भूक लागते. हे काय भजन वगैरे करताय का? हे काय जातो जातो म्हणतात याला. ते बाहेर अजून एक ठेवलंय, आणता का? हा? हा चला मी दाखवते कुठे ते. या या. कोण? नानी? नानी? अरे देवा, नानीने या घाटेला पण कामाला लावलं. झालं सगळं? पल्लू का ती? हे घे. काय ग, काल रात्रीच्या दुधाची चव अजून जिभेवर असेल, त्यात दुसरं? रत्ना, काही पण बोलू नको तिला. अगं भूक लागत असेल बिचारीला. हिला बापूंसोबत गोट्यात पाठवते, म्हणजे तिकडे दिवसभर दूध पीत बसेल. ताई, ताई मस्करी केली. आणा सावकाश. ठेवायचे इथे. हा थोडं इकडे. हा बस. बरं, चला सुरू करूया. आपलं काही काम नाही. चल आपण निघू. चल चला. म्हणजे अरे लावलं काय बायकांनी? अरे सगळी झोपवड केली. सुनबाईच्या भल्यासाठी तुझी मदत घेतोय, सांभाळून घे. चला करा सुरुवात. अर्चना, तू जाऊन जिन्याजवळ उभी राहा आणि अदिती आली की सांगा मला. हा हो चालेल. आले. चला करूया सुरुवात. हो. म्हणा. पहिल्या मासी रुक्मिणीची आलीशी सारी अन्नाची. एक मिनिट. मोठ्याने म्हणा ना, मोठ्याने म्हणा. हा. पहिल्या मासी रुक्मिणीची आलीशी सारी अन्नाची. बाग केळी नारळीची, त्रिपण केळी बकुळीची. दिली ताकीद माळ्याला, तीच सोनियाचा आला. किसन
पुसे रुक्मिणीला दिस सोनियाचा आला. सैयामाची रुक्मिणीची आलीची साडी रन्नाची, बाग केळी नारळीची, त्रिपण केळी बकुळीची, दिली ताकीद मायाला दिस सोनियाचा आला. किस पुसे रुक्मिणीला दिस सोनियाचा आला. पुसे रुक्मिणीला दिस सोनियाचा आला. आल्या आल्या पुसे रुक्मिणी जाऊबाई आल्या जाऊबाई. बातमी आहे ग गोडाची, साहूल तिवल्याच्या जीवाची. महिना पहिला माहेराचा असतो आईच्या मायेचा. सून निघाली माहेरा सांगे रीती परंपरा. काळजी घेतील लेकीची सोबत पावली सासुराची. सासरीच लाभली माहेराची ही ग माया. कशी सोडू ती नाती त्या घराची छाया. सजना दूर देशी मी थांबले घरापाशी. आता हेच घर आहे ओळख माझ्या बाळाची. सुनबाई, अगं का हट्ट करतेस बाळा? हे सगळं तुझ्यासाठीच चाललंय ना ग. हे बघ, परंपरेप्रमाणे प्रत्येक स्त्रीला असं जावं लागतं माहेरी. आणि माहेरी जाताना तुझ्यासोबत सासरचं धान्य द्यायची पद्धत आहे, म्हणून तर दळतोय ना आम्ही हे. पण मला नाही जायचंय मुंबईला. तुम्ही सगळे इकडे आहात, मॉम डॅड इकडेच आहेत. मग मी सासरी असले काय आणि माहेरी असले काय फरक पडतो? आणि मला काही प्रथा परंपरा नाही माहिती, पण मला गोकुळ निवास सोडून कुठेच जायचं नाही. सुनबाई, अगं इच्छा नसली तरी जावंच लागणार. आम्ही सगळ्याजणी अशाच गेलो होतो. पल्लू काकी, तुम्ही नाही जाणार? जाणार ना. तू गेल्यावर उद्या मी पण जाणार. पण नाही, मला खरंच नाही जायचंय. आणि मी मॉमला पण काल हेच सांगितलं. आणि माझ्या बरोबर मॉम तर इथेच आहे ना, मग मला मुंबईला जायची काहीच गरज नाहीये.